मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। आज आहे 25 सप्टेंबर आणि राज्यातील काही परिसरामध्ये सकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे। राज्यामध्ये काल धुवाधार पावसाने हजेरी लावली। अतिवृष्टी पाऊस अनेक परिसरामध्ये झालेला आहे। पहाटे ही राज्यातील बहुतांश परिसरामध्ये पावसाने चांगलीच हजेरी लावली। राज्यात आज कोणत्या ठिकाणी पावसाचा अंदाज असणार आहे, संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण आता पाहणार आहोत। राज्यातील कोणकोणत्या परिसरामध्ये नेमका पाऊस पडेल याबद्दल संपूर्ण माहिती पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। राज्यातील कोकण परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये अतिवृष्टी पाऊस होण्याचा अलर्ट हवामान खात्याने दिला आहे। कोकणातील मुंबई, पनवेल, पेण, अलिबाग, रोहा, दिवेघर, गोरेगाव, दापोली, खेड, गुहागर, चिपळूण, माखजन, रत्नागिरी, राजापूर, कुणकेश्वर, फोंडा, मालवण या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टी पाऊस होण्याचा अलर्ट हवामान खात्याने आज कोकणातील परिसराला दिलेला आहे। कोकणातील बहुतांश परिसर जो आता आपण पाहिला, या ठिकाणी आज दिवसभरामध्ये रेड अलर्ट दिलेला आहे। म्हणजेच या परिसरात अतिवृष्टी पाऊस होण्याचा इशारा आहे तो हवामान खात्याने या ठिकाणी आज दिलेला आहे। त्याचबरोबर कोकणानंतर या ठिकाणी आता नवापूर, नंदुरबार, शिरपूर, व्यारा, धाडगाव, जळगाव, पाचोरा, आव्हा, मालेगाव या परिसरामध्ये मनमाड, नाशिकचा संपूर्ण परिसर असेल, मनमाड, मालेगाव, नाशिक, इगतपुरी, वैजापूर, श्रीरामपूरचा इकडे संभाजीनगरचा परिसर या ठिकाणी देखील आज दिवसभरामध्ये मुसळधार अतिवृष्टी पाऊस होण्याचा अलर्ट आज हवामान खात्याने दिला आहे। चिखली, लोणार, जालना, संभाजीनगर, मराठवाड्याचा हा परिसर आहे, माजलगाव, पळी, सेलूचा या ठिकाणी देखील आज दिवसभरामध्ये अतिवृष्टी पाऊस होण्याचा अलर्ट देण्यात आलेला आहे। पश्चिम महाराष्ट्रातील संपूर्ण परिसरामध्येही श्रीरामपूर, नगर, जुन्नर, खेड, पुणे, दौंड, जामखेड, करमाळा, बार्शी, इंदापूर, बारामती, पंढरपूर, सोलापूर, वडूज, विटा, सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर, इचलकरंजी या परिसरांमध्येही दिवसभरामध्ये आज मुसळधार अतिवृष्टी पाऊस होण्याचा अलर्ट या ठिकाणी देखील दुपारनंतर दिलेला आहे। कोकणामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर असेल, कोकणामध्ये सर्वाधिक अतिवृष्टी पाऊस होण्याचा अलर्ट आहे। या ठिकाणी आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकतो, लाईव्ह सॅटेलाईटमधून। तर या ठिकाणी आपण मित्रांनो अंदाज जाणून घेऊ शकतो की रेड आणि ऑरेंज अलर्ट या ठिकाणी आज कोकणातील संपूर्ण परिसरामध्ये दिला आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्येही त्या ठिकाणी जोरदार पावसाचा अलर्ट आज दिलेला आहे। विदर्भामध्ये मात्र पावसाचा जोर जास्त प्रमाणात नसेल, परंतु मध्यम पावसाचा अलर्ट विदर्भामध्येही आज देण्यात आलेला आहे। विदर्भातील संपूर्ण परिसरामध्येही आज मध्यम तर काही ठिकाणी जोराचा पाऊस थोडासा पाहायला मिळेल, परंतु मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये मात्र दिवसभरामध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट आज हवामान खात्याने जारी केला आहे। या परिसरांमध्ये आज दिवसभरामध्ये अतिवृष्टी पाऊस होण्याचा अलर्ट हवामान खात्याकडून जारी करण्यात आले आहे। या ठिकाणी मित्रांनो आपण संपूर्ण हा अंदाज पाहिलेला आहे। हा संपूर्ण अंदाज व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहण्याची गरज नाही, कारण की या ठिकाणी आपण संपूर्ण आपल्या भागातील जो राज्यामधील जे जिल्हे आहेत त्याचा संपूर्ण अंदाज या ठिकाणी आढावा घेतलेला आहे। आपल्या भागातील तरी तुम्हाला अंदाज जाणून घ्यायचा असेल तर कमेंटद्वारे आपण अंदाज जाणून घेऊ शकता। आणि आपल्या कोणत्या परिसरामध्ये पाऊस जोरदार झालेला आहे किंवा पाऊस सध्या सुरू आहे, कमेंटमध्ये आपण नक्की कळवा। धन्यवाद।